लाल चोचीचा ट्रॉपिक बर्ड फिथन इथेरियस हा उष्णकटिबंधीय महासागरांमध्ये आढळणारा अत्यंत देखणा आणि दुर्मिळ सागरी पक्षी आहे. पांढरे शुभ्र शरीर, चमकदार लाल चोच, डोळ्यांवर काळा पट्टा आणि शरीरापेक्षा जवळपास दुप्पट लांबीची शेपटी ही त्याची प्रमुख ओळख आहे. हा पक्षी मुख्यतः अटलांटिक, हिंद आणि पूर्व पॅसिफिक महासागरातील उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळतो. समुद्र किनाऱ्यालगतच्या उंच कडा, खडकाळ बेटे आणि निर्जन बेटांवर तो प्रजनन करतो. मादी एका वेळी फक्त एकच अंडे घालते आणि नर मादी दोघे मिळून त्याचे सुमारे 6 आठवडे उबवण करतात. लाल चोचीचा ट्रॉपिक बर्ड हा उत्कृष्ट उड्डाण करणारा पक्षी असून तो समुद्राच्या पृष्ठभागाजवळील मासे आणि स्क्विड अशा जीवांवर उपजीविका करतो. हवेतून वेगाने झेप घेत तो पाण्यात डुबकी मारून शिकार पकडतो. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेच्या IUCN यादीनुसार या पक्षाचा दर्जा लीस्ट कन्सर्न म्हणजेच कमी धोका असा असला तरी अनेक भागात त्याची संख्या घटत आहे. बेटांवरील उंदीर, मांजरी यासारखे बाहेरून आलेले भक्षक, प्रदूषण, हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेप यामुळे त्याच्या प्रजननावर परिणाम होत आहे. नुकतीच रत्नागिरी वनविभागाला माहिती मिळाली की एक दुर्मिळ पक्षी आहे ज्याला उडता येत नाहीये. वनविभागाचे वनरक्षक कृष्णा इरमले तिथे गेले असता तो पक्षी लाल चोचीचा ट्रॉपिक बर्ड असल्याचं ओळखलं. त्या पक्षाला उडता येत नव्हतं म्हणून कृष्णा इरमले यांनी त्याला सुरक्षित रेस्क्यू करून पक्षीतज्ञ आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनात इलाज सुरू केले आहेत. दिनांक 5/7/2024 रोजी सायंकाळी 8 वाजता कापसावरून नंदू कांबळे यांनी फोन केला की एक पक्षी जखमी आहे. त्यानुसार आम्ही शासकीय वाहनातून कापसा या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी पक्षीची स्थिती बघितली आणि त्याला उडता येत नव्हतं. त्यानुसार आम्ही त्याला शासकीय वाहनातून पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करून घेऊन आलो करायला. आणि रात्र झाल्यामुळे त्याला काही दवाखान्यात दाखवण्यात आलं नाही. त्यानंतर आम्ही सकाळी वैद्यकीय डॉक्टरकडे तपासणी केली. तपासणी केली असता डॉक्टरांनी सांगितले की या ठिकाणी उपचार होणार नाही, त्याला पुढील ठिकाणी तुम्ही घेऊन जा. आणि डॉक्टर भागवत यांनी काही दिवसापूर्वी आमची कार्यशाळा घेतली होती. त्यानुसार त्यांना माहिती पाठवली आणि त्यांनी सांगितलं की हा समुद्री पक्षी असून हा खूप दुर्मिळ आहे आणि याचे नाव रेड बिल्ड ट्रॉपिक बर्ड असे आहे. भारतीय किनारपट्टीवर या पक्षाचे दर्शन अत्यंत दुर्मिळ मानले जाते. त्यामुळे अशा पक्षाची नोंद ही पक्षी निरीक्षक, संशोधक आणि जैवविविधता संवर्धनासाठी महत्त्वाची ठरते. अशा दुर्मिळ सागरी पक्ष्यांच्या अधिवासाचे संरक्षण आणि नियमित वैज्ञानिक नोंदी ठेवणे ही काळाची गरज आहे.